नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये 10 अशा गोष्टी बघणार आहोत, ज्या कारणामुळं नीट 2026चं पेपर कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि ते 10 रिझन तुम्हाला पण समजेल, की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल, की पेपर एवढा मोठा असून सुद्धा कॅन्सल का करण्यात आला. तर त्याच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमचे जे पण काही डाऊट असतात, जे पण नोटिफिकेशन येत असतात NTA कडून किंवा कट ऑफ असतात MBBS असो, BHMS असो, BUMS असो किंवा काउन्सिलिंग प्रक्रिया असो किंवा नीटबद्दल सविस्तर चर्चा असो, ते या चॅनलवरती आपण पूर्ण करत असतो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे पण नोटिफिकेशन आहे ते सुद्धा ऑन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेहमी माहिती भेटत राहील. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 10 असे रिझन बघणार आहोत, ज्या कारणामुळं नीट 2026चं पेपर लीक सॉरी नीट 2026चं पेपर कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. तर आता एक-एक करून आपण हे 10 कारण बघणार आहोत, ज्याने नीट 2026चं काय झालेलं आहे, पेपर रद्द करण्यात आलेलं आहे, बाद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे पण डिस्कस करून घेऊया शेवटी, की कट ऑफवरती काय इम्पॅक्ट पडला असता, जर का असाच आपलं काय राहिलं असतं, पेपर असाच कंटिन्यू राहिला असता आणि कॅन्सल नाही झाला असता तर. ठीक आहे. अगोदर आपण एक-एक कारण बघून घेऊया सविस्तरपणे. तर सगळ्यात अगोदर NTAनं शुअरिटी घेतली होती. जेव्हा पेपर नीट 2026चं होणार होतं, त्याच्या अगोदर NTAनं स्वतः खूप जास्त जबाबदारी घेतली होती. खूप काही बोलले होते ते, की यावर्षी पेपर लीकच होणार नाही. हे पेपर शाळेसारखे नाही, की लीक होऊन जाणार असं-तसं खूप काही बोलले होते ते. तरीसुद्धा पेपर लीक झाला. हाच सगळ्यात मोठा रिझन आहे, जेणेकरून त्यांनी काय केलं, स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि जे नीटचं पेपर होतं, ते लीक झालेलं आहे असं मान्य केलं आणि नीटचं पेपर रद्द केलं. दुसरं कारण म्हणजे नीटच्या अगोदरचे त्यांचे ट्वीट जे होते, जर का तुम्ही ट्वीट बघितले असाल, तर नक्कीच तुम्हाला कळेल, की त्यांनी जे दावे केले होते, की नीटचं पेपर हेच नाही होणार, लीकच होणार नाही, फुटणारच नाही. त्याच्यासोबतच त्यांनी जे Telegramवरती पेपर येत होते, जे WhatsAppवरती पेपर येत होते, जे विविध ठिकाणी फिरत होते सॅम्पल पेपरच्या नावाने, तर त्यांनी ह्या डावा फेटाळून लावला. पण जेव्हा नीटचा पेपर झाला, तेव्हा सगळ्यांना कळालं, की हे जे सॅम्पल पेपर आहे, ते सॅम्पल पेपर तर काय आहे, नीटचे पेपरच आहे. तर या कारणामुळं ते जे ट्वीट होते, ते जे त्यांनी रिॲड्रेसल केला त्या गोष्टींना, त्यांना समजलं हे, की जे नीटचा पेपर होता, तो अगदी भारी मात्रेमध्ये काय झालेला आहे, फुटलेला आहे. त्याच्यानंतर जो नीट 2026चा पेपर होता ना, तो असा नॉर्मल प्रमाणे फुटलेला नाही, की 4 विद्यार्थ्यांकडे आहे, 100 विद्यार्थ्यांकडे आहे, 10,000 विद्यार्थ्यांकडे आहे किंवा 5,000 विद्यार्थ्यांकडे आहे. तुम्ही हे कधीही समजू नका, की 2024 सारखा पेपर फुटलेला आहे. नाही. 2024 सारखा पेपर फुटलेला नाही. 2024 सारख्या इर्रेग्युलॅरिटी झालेला नाही. 2024 मध्ये जे नीटचा पेपर आला होता, त्याच्यानंतर रिझल्ट आल्यानंतर खूप काही घडलं होतं. यावेळेस रिझल्टच्या अगोदरच खूप काही घडलेलं आहे. समजलं तुम्हाला? रिझल्टच्या अगोदरच खूप काही घडलेलं आहे आणि रिझल्टच्या नंतर खूप जास्त का काय झालं असतं, खूप जास्त कन्सिक्वेन्सेस झाले असते. त्या कारणामुळं काय आहे, की पेपर लीक अगोदरच झालेला आहे, ही इन्फॉर्मेशन त्यांना भेटलेली आहे. जर का त्यांनी रिझल्ट लागल्यानंतर हे सगळं केलं असतं, तर ते जे पेपर आहे ते कॅन्सल करणं एवढं सोपं नसतं. पण इथं काय झालेलं आहे 2026 मध्ये, की अगोदरच त्यांना माहीत पडलं, की पेपर लीक झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर लीक असा तसा नाही झालेला. पेपर लीक मोठे-मोठे जे सेंटर आहे, जिथं कोचिंग माफिया असतो, जिथं कोचिंग आहे, तिथं हा पेपर फुटलेला आहे, जिथं सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात. जसं नाशिकमध्ये फुटला, खतरनाक एकदम. त्याच्यानंतर लातूरमध्ये, त्याच्यानंतर केरलामध्ये, त्याच्यानंतर शिखरमध्ये, त्याच्यानंतर नांदेडमध्ये, ई-टी-सी सगळ्या जागी हा पेपर काय झालेला होता, लीक झालेला होता. आता मी असं कोणाला एक पर्टिक्युलर कोचिंगला सांगत नाहीये, पण खूप साऱ्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे, की 28, 29, 30 आणि मी स्वतः सुद्धा बघितलेलं आहे ते. माझ्याकडे पुरावा पण आहे त्याचा, पण मी ते प्रदर्शित करणार नाही. पण मग त्याच्यानंतर 28 तारखेला, 29 तारखेला, 30 तारखेला जे पेपर झाले होते लातूरमध्ये, जे विद्यार्थी लातूरचे असेल त्यांना समजत असेल मी काय बोलत आहे. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे, की कुठं ते पेपर फुटलेले आहे. ठीक आहे. तर जसे ते तसे प्रश्न सगळेचे सगळे तिथं आलेले आहेत. जसेचे तसे.
160 प्रश्न सांगत आहे सगळे. 160 ते 170 प्रश्न जसेच्या तसे पेपरमध्ये, नीट पेपरमध्ये 2026 मध्ये आलेले आहे. तेच पेपर 28, 29 आणि 30 तारखेला घेण्यात आलेले होते. लातूरमध्ये, नांदेडमध्ये, नाशिकमध्ये, केरलामध्ये, शिखरमध्ये आणि खूप साऱ्या सिटीज आहे अशा. जर का इथं पेपर फुटले तर साहजिक आहे अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी जे नीट देत असतात ते इथंच असतात. शिखर, कोटाच्या नंतर नंबर त्याचाच लागत आहे राजस्थानमध्ये, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर संभाजीनगर. संभाजीनगरची आतापर्यंत न्यूज आलेली आहे का? नाही. पण 100% जर का इथं पेपर असेल तर संभाजीनगरमध्ये सुद्धा असणार. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर 5वा रिझन आहे पेपर वॉज फॉरवर्डेड मेनी टाइम्स. आता साहजिक आहे जर का माझ्याकडे पेपर असला तर मी माझ्या मित्राला देणार, तो मित्र 2 जणांना देणार, 2 जण 3 जणांना देणार. असं करून 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 हा पेपर एवढा मोठा फुटला होता की ज्याची काही मर्यादाच नाही. त्याच्यानंतर लीक इज नॉट कॉमन ॲट ऑल. 2026 सारखा लीक नव्हताच ना. 2024 मध्ये काय झालं होतं, रिझल्टच्या नंतर जे पण झालं होतं ते झालं होतं. इथं रिझल्ट यायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी आपल्याला समोर समोर दिसत आहे. त्याच्यानंतर द पेपर इज ॲटलिस्ट अप टू 1 to 5 लाख स्टुडंट. आतापर्यंत अनुमान लावत जात आहे की 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांकडे हा पेपर होता. हे सॅम्पल पेपर्स होते असा एक अंदाज लावल्या जात आहे. त्याच्यानंतर पेपर इज अवेलेबल लिटरली इन ईच कोचिंग. जे कोचिंग आहे त्या सगळ्या कोचिंगमध्ये हा पेपर कुठं ना कुठं होता. ठीक आहे, असं मी नाही सांगत आहे. तुम्ही जर का बघितलं असेल, खूप सारे न्यूज वगैरे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला तिथं समजलं असेल. त्याच्यानंतर द पेपर वॉज जस्ट नॉट लीक, इट इज अवेलेबल इन टॉप कोचिंग्स. हे तर सांगितलंच मी तुम्हाला. तर हेच जे सॅम्पल पेपर विकण्यात येत होते. त्याच्यानंतर एनटीए नो दिस अँड द कन्सिक्वेन्सेस ऑफ दिस कुड बी डिझास्टर्ड. म्हणजे याचे कन्सिक्वेन्सेस खूप जास्त डिझास्टर झाले असते जर का हा पेपर जर का रिझल्ट लावण्यात आला असता आणि रिझल्ट लागल्यानंतर तर 100% हे कळालं असतं की हा जो पेपर आहे तो खूपच जास्त विचित्र घेण्यात आलेला आहे. कारण 680 मार्कवरती सुद्धा तुमची रँक 30,000 आली असती. 30 ते 35,000. तर हे एवढं सोपं नाही. ठीक आहे, पेपर पण मॉडरेट लेवलचा होता. 20 मिनिटं पण जास्त नव्हते. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, पेपर कसा होता, काय होता. ठीक आहे. सो आय थिंक तुम्हाला हे 10 मुद्दे जे सांगितले ते नक्कीच कळाले असेल आणि तुम्हाला आवडले सुद्धा असेल. जर का तुमचे काही पण प्रश्न असतील याच्याबद्दल तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यासोबतच जर का हा पेपर ठरला असता जसाचा तसा तर काय कॉन्सिक्वेन्सेस झाले असते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासोबतच तुम्ही आतापासूनच अभ्यासाला लागा. लवकरच आपण वन शॉटची सिरीज तुमच्यासाठी नीट 2026 साठी आणणार आहोत, रीनीटसाठी, जी आपण सविस्तरपणे बायोलॉजीचं पूर्ण 11वी आणि 12वीचं सिलेबस या यूट्यूब चॅनलवरती शिकवणार आहोत. धन्यवाद.